पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील बडा नेता फोडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या हालचालींना वेग आला असून लवकरच त्यांच्या प्रवेशाची शक्यता व्यक्त होत आहे. सांगोला पंचायत समितीवर भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन झाल्यानंतर या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत साळुंखे पाटील यांनी उबाठा शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. आता ते भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहे. सांगोला तालुक्यात शेकाप, शिंदे शिवसेना आणि साळुंखे पाटील गटाची ताकद लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होऊ शकतो. दरम्यान स्वतः साळुंखे पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण माजी आमदारांच्या प्रवेशाला भाजपाकडून हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंखे पाटील यांचा लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.